नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आले पिकाच्या शेतामध्ये आलो आहे. आले पिकाच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आता सध्या जसं की आपण आले बाजारभावावरती बोलून घेणार आहोत. तर आज 15 जानेवारी 2026 जे आजचे आले बाजारभाव आहे ते आपल्याला अ, थोड्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. जसं की जे काय 2-4 दिवसाची आपल्याला रेंज होती, जे मागच्या हप्त्यात 42 ते 43 रुपये अशा प्रमाणात अ, आले पिकामध्ये सध्या दर चालू होते. तर आता सध्या यामध्ये आपल्याला 44 रुपये चांगल्या मालाचा भाव सध्या आता आजची रेंज आहे. आणि एक मध्यम मिडियम माल थोडा बारीक साईजचा तो आपल्याला 43 रुपये 42.5 रुपये अशा प्रमाणात सध्या व्यापारी लोक मागत आहे. तर आता सध्या जे काय आपल्या आले पिकामध्ये म्हणजे आपण व्यापारी आणला होता, तर त्या व्यापाऱ्याला माल दाखवून पुन्हा सध्या अशा प्रमाणात आपला माल तुम्ही बघू शकता. अशा प्रमाणात आपल्या आले पिकाला जे काय अद्रकीला 44 रुपये या दराने भाव सांगून दिला व्यापाऱ्याने. आणि जे काय पुढच्या म्हणजे अजून 7 ते 8 दिवस कशा प्रमाणात भाव राहणार आहे आणि हे चालू भाव कशा प्रमाणात टिकणार आहे, हे आपल्या सगळं व्यापाऱ्यासंग आपलं बोलणं झालं. तर अशा प्रमाणात जर माल असेल, तुम्ही बघू शकता अशा प्रमाणात आपल्या खालच्या साईडला आपण माल तयार केला होता त्यामध्ये. तर या मालाला आपल्याला एक 43 रुपये या दराने आता सध्या आपली मागणी झाली. आपण व्यापारी आणून आपला माल दाखवून दिला होता. तर येणाऱ्या टायमाला कशा प्रमाणात भाव राहतील आणि जे काय आत्ताचे जे रेंज आहे जसं की 43-44 या दराने आता सध्या आले बाजारभाव होत आहे. आणि बरेचसे शेतकरी त्यामागे देत आहे. संपूर्ण शेतकरी न देता थोड्या प्रमाणातच शेतकरी देत आहे. सध्या आता आमच्या भागामध्ये एक 7 ते 8च सौदे झाले आणि बरेचसे शेतकऱ्यांनी थांबून घेतलं. असंच आपल्या शेतकऱ्यामध्ये जर टिकून राहिलं 100% आपल्या कुठल्याही मालावरती आपल्याला 100% भाव भेटणारच आहे. म्हणजे चालू रेंजनुसार भाव भेटणारच आहे. तर आता सध्या मकर संक्रांतीमुळे बरेचशा शेतकऱ्यांनी थांबून घेतलं होतं की भाव वाढतील म्हणून. त्याचप्रमाणे समोर आवक कमी झाल्या कारणाने मालाची मागणी झाल्या कारणाने त्यामध्ये लगेचच त्यामध्ये 100 ते 150 रुपयाची आपल्याला वाढ होताना दिसत आहे. 150-200 रुपयाची अशी आपल्याला वाढ होताना दिसत आहे. तर आता सध्या आपला 44 रुपये या दराने भाव मागून घेतला होता. आणि त्यामध्ये सड, जसं की सडवरती आपल्या प्रत्येक शेतकरी सडवरती बोलून घेत नसतात. जो माल दिला ते सडवरती पण बोलून घेतलं पाहिजेत. आता सध्या सडवरती जे 44 रुपये आपला माल दिला, तर त्यामध्ये सड आपल्याला 2200 रुपये अशा प्रमाणात सडचा भाव 2200 ते 2300 रुपये अशा प्रमाणात सध्या आता सडवरती भाव चालू आहे. आणि टोळ आणि सड हे सोबतच बरेचसे व्यापारी लोक टोळ अलग टाकतात आणि सडचे जे माल आहे ते अलग टाकत असतात. तर खरं म्हटलं तर टोळचा माल आणि सुपरचा माल हा सोबतच लागला पाहिजेत आणि सडचा हा स्पेशल वेगळा लागला पाहिजे. अशा जर शेतकऱ्यांनी जर एक संघटना तयार करून जर आले पिकाचं भाव ठरवायचा असेल, तर अशी जर मागणी केली तर 100% आपला जे येणाऱ्या टायमाला नुकसान होणार नाही. आणि जे काय आपल्या जे आले पिकामध्ये खालच्या साईडला जे टोळ निघत असतात, तर त्यामधून 100% आपल्याला बराचसा फायदा होऊ शकतो. म्हणजे व्यापारी लोक त्याला आपल्याकडून जे भाव तोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये व्यापारी लोक त्यामध्ये मिक्स करत असतात. तो जो आपल्याला 4000च्या भावाने द्यायचा, तोच 4000 रुपयाच्या भावाने तो माल समोर पाठवत असतात. तर असं न होता टोळ आणि सुपरचा माल हा सोबतच लागला पाहिजे भावामध्ये. आणि जे काय सड आहे ती सड स्पेशल जसं म्हटलं की एक 50 ते 60% वरची जर चांगल्या प्रमाणात जर सड लागली असेल त्या अद्रकीला, तर त्या अद्रकीचा भाव आताच्या रेंजनुसार एक 2200-2300 रुपये या दराने तर सध्या मागणी तर चालूच आहे.
तर सडचा माल हा वेगळा मागातला गेला पाहिजेत आणि टोळ आणि सुपरचा माल हा चांगल्यामध्ये गेला पाहिजेत. अशीच एक शेतकऱ्याची एक मेजॉरिटी आता तसं तर म्हटलं तर बरेचसे शेतकरी एक संघटनेनुसार दिसू लागले आपल्याला की भाव आल्याच्या नंतरसुद्धा आले पीक टप्प्याटप्प्यानं निघत आहे. तर असंच जर चालूच राहिलं तर 100% आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होऊन जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.